पद्धतीने असा संघर्ष पाहायला मिळतोय भाजप वर्सेस शिंदे शिवसेना। कारण निलेश राणे हे पोलिसांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांना एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे गेले आणि पैसे त्यांच्याकडे होते आणि ते पकडले गेले। हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। मालवण हाय व्होल्टेज ड्रामाचं उगमस्थान आहे। कारण आम्ही 2005 नंतर ते अगदी 2017 पर्यंतच्या सगळ्या निवडणूक तिकडच्या आम्ही अटेंड केलेल्या आहे। जिल्हा प्रमुख म्हणून, संपर्क प्रमुख म्हणून काम केलेलं आहे। त्यामुळे मालवण, कणकवली, जो आमचा शांत शिस्तप्रिय असा कोकण 2000 पासून ते ढवळला गेला आणि तो हाय व्होल्टेज मतदारसंघ असा ओळखला गेला। आता काल जे घडलं तुम्ही पाहिलं, मीही पाहिलं। निलेश राणे भाजपाच्या घरात घुसले, भाजपाच्या कार्यकर्त्याची बोलती बंद केली। उघड उघड भाजप पैसे वाटतो हे शिंदे गटाचे निलेश राणे यांनी दाखवून दिलं। पोलिसांना घेऊन आले आणि जो हाय व्होल्टेज ड्रामा तो कुठल्या तरी एका नागरिक भाजपाचे पदाधिकारी असलेले यांच्या घरात पाहायला मिळाला। आता तसं बघायला गेलं, एका बाजूनी म्हटलं तर चांगलं केलं, ऑन दी स्पॉट जो निर्णय असतो तो निलेश राणेंनी दिला। पण दुसऱ्या बाजूनी जर एक चांगले नागरिक म्हणून विचार केला तर ज्या पद्धतीने ते घरात गेले, घरातल्या लोकांनी कुठेही विरोध केला नाही, चांगल्या परिचयाच्या असल्यामुळे, पण त्या पदाधिकाऱ्याची मात्र पुऱ्या जिल्ह्यात फुलटून नाचक्की करून टाकली। त्यामुळे ह्या दोन लोकांच्या भांडणांमध्ये किंवा आरोपांवर महाराष्ट्राने आता पाहत राहायचंय किंवा तिथल्या मतदारांनी। पक्ष सत्ताधारी आहेत, शिंदेची शिवसेना, मग बोलते मी, पुढे बोलत होती। आणि सत्ताधारी असून एकमेकांची वस्त्र काढणं हा व्होल्टेज ड्रामा चालू आहे। रवींद्र चव्हाण म्हणतात की कुठेतरी फेक नरेटिव्ह पसरवण्याचं हे सगळं काम निलेश राणे करतायत आणि काँग्रेसने जे केलं तेच निलेश राणे करतायत। नाही, मला सन्माननीय माननीय रवींद्रजी चव्हाण यांना सांगायचं आहे, तुम्हीच सांगताय आम्ही युतीत आहोत, तुम्हीच सांगताय की एकनाथ शिंदे आणि त्यांची पुरी टीम आमच्याशी नीट आहे। मग हे काय आहे? तुमचे मुख्यमंत्री आहेत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, मग हे काय आहे? म्हणजे लोकांना किती 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 गृहीत धरताय असं झालंय। आता त्या मालवणकरांनी ठरवावं। बावनकुळे म्हणतायत की कुणाच्याही घरात जाऊन शूटिंग करणं चुकीचं आहे, निलेश राणेंनी ज्या पद्धतीने केलंय ते अशा। हा, ते शिंदे गटाचे आहेत म्हणून बावनकुळे बोलतायत, बाकी पैसे वाटतायत त्याचं काय बोलायला? पण या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका पण संशयास्पद। मग काल काय सांगत होती, निवडणूक आयोग ज्या पद्धतीने त्याला दूषणं देत आहेत की भांडीगाशी म्हणून, असं मी नाही म्हणत आहे, परत सांगते, जी दूषणं आपण त्याच्यातून पाहतोय सोशल मीडियातून, नागरिकांच्या मधनं येणाऱ्या त्यांच्याबद्दलची दूषणं, का निवडणूक आयोगाची तिथे माणसं नाही आहेत या दोन्हींवर कंट्रोल करणारी? सत्तेतले लोक आहेत, सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत, मग अशा पद्धतीने सत्ता चालवणार भयभीत वातावरण करून। या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हल्ले सुद्धा कार्यकर्त्यांना होतात। बीडमध्ये एका शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला, अंबरनाथमध्ये सुद्धा भाजपच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाला। जीवघेणी ठरतायत या निवडणुका? जे कोणी हल्ले करतायत मग ते कुठल्याही पक्षाचे असू दे, त्यांना त्वरित पकडून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। एक गृहमंत्री ज्यांच्याकडे खातं आहे त्यांनी हे केलं पाहिजे असं सर्वांना वाटतंय। दहशत पसरवू नका। हा महाराष्ट्र साधू संत विचारवंतांचा आहे, त्यामुळे दहशतीचं वातावरण करून निवडणुकी तुम्ही जिंकालही
पण मागच्या पिढीसाठी मात्र काही चांगलं होणार नाही. काही चेंबूरमध्ये भिक्षुकगृहातील 100 जणांची जी नावं आहेत ती मतदार यादीमध्ये आहे. गोळे मतदार यादीमध्ये तुम्ही भांडताय दुबार मतदार तुमचा देखील विषय त्या ठिकाणी ऐरणी वगैरे काय म्हणतात? आम्ही भांडणापेक्षा निवडणूक आयोगाच्या डोळ्यात वारंवार अंजन घालतोय आणि कानात बसवलेली मशीन ते काढण्याचा प्रयत्न करतोय. मुका झालाय, बहिरा झालाय, आंधळा झालाय असा आयोगाची सध्या अवस्था आहे आणि लुळा आणि पांगळा असंही त्यांना करून ठेवलंय. त्यामुळे अशा निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत त्यांनी त्वरित या सगळ्या भानगडीत बघून त्यांच्या अख्ख्या टीमनी चांगलं काम केलं नाही म्हणून राजीनामा दिला पाहिजे. सोलापुरात शरद पवार गट आणि शिंदे गटाची युती झाली आहे आणि ही युती भविष्यात नांदी ठरेल असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणतात. एक मोठं वक्तव्य आहे त्यांचं युती संदर्भात. काय आहे, सगळीकडनं ज्या पद्धतीने इकडे पळ तिकडे पळ, मग ती नांदी ठरवा नाही तर मृदुंग वाजवून काही करा. या आम्हाला बाय हुक बाय क्रूक आम्हाला इलेक्शन जिंकायच्याच आहेत. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी दर्शन होईल तुम्हाला पण आणि मटण कुणाचं पण का पण वोट आम्हाला द्या असं म्हणतात. बटन लक्ष्मीचं दर्शन होणार आहे. रात्री 12च्या नंतर किंवा जे रात्र तुम्ही बाहेर झोपा. कोणाला नक्की कोणाला सांगितलंय? पुरुषांना, महिलांना? मतदार महिला पण आहेत ना, मग त्यांना बाहेर झोपा सांगताय की मतदार आणि बाहेर झोपा, लक्ष्मीचं दर्शन होणार आहे. आमची लक्ष्मी इतकी हलकी आहे की अशी रातोरात कोणाच्याही दारात जाऊन उभी राहिला म्हणजे देवदेवतांचा, महिलांचा अपमान करताय, मतदार महिलांचा अपमान करताय. तुम्ही बाहेर झोपा आणि काय करा, कुठल्या लक्ष्मीचं दर्शन देणार आहात? याचा अर्थ घाणेरड्या मार्गाने कमवलेली ह्यांची लक्ष्मी आणि तिला नाव लक्ष्मी बोलता म्हणजे तुम्ही देवदेवतांचं, महिलांचा अपमान करताय. स्वतः माजी मुख्यमंत्री स्टेजवर असताना हे वक्तव्य झाले, याचा कुठेही त्यांनी पण निषेध केला नाही. एकनाथ शिंदे म्हणतायत लाडकी बहीण योजना मी सुरू केली, तर त्याच वेळेला पंकजा मुंडे म्हणतायत की ही योजनेची संकल्पना ही माझी होती. चांगलंय, आता लवकर कोण घरी जाणार त्याच्यावर कळेल. काही आज अंजलीताई दमन या दिल्लीला चालले भेट घ्यायला, मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी सगळ्या फाईल्स देत आहेत, कसं पाहताय याकडे? नाही, मी काही नाही पाहत आहे. एक नागरिक म्हणून त्या ज्या काही काम करतायत आणि जे काय बोलतायत तर संविधानाची शपथ घेऊन ज्या मंत्री झाले त्या संविधानाचा पण अपमान करतायत, शपथेचा अपमान करतायत. त्वरित खरं म्हणजे ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, पण ती होणार नाही. मुंबईमध्ये आपण बघतोय निवडणूक आयोगानं सगळ्याच पक्षातील कार्यकर्त्यांना कामाला लावलेलं आहे. दुबार मतदारांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं सगळेच राजकीय पक्ष आता वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. आम्ही तेच सांगतोय, निवडणूक आयोगाने हा जो काय घोळ घालून ठेवलाय तर या घोळाच्या कारणावस्तव यांच्याकडनं राजीनामा घेतला पाहिजे. आणि यांनी एवढा गोंधळ घातलाय, सगळं नागरिकांनी मदत करू नये, पक्षांनी मदत करून, तर यांच्यावर संविधानाच्या माध्यमातून जी काही कलमं असतील की फसवलं जातंय नागरिकांना, वंचित ठेवलं जातंय मतदानापासून, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तुमची मागणी होती की हरकती आणि सूचनांसाठी वेळ द्यावा. 3 तारखेपर्यंत, 3 डिसेंबरपर्यंत हा वेळ देण्यात आला. वेळ दिलाय, पण हा फसवणूक आयोग आहे. अचानक 30 तारखेपासूनच घ्यायचं बंद करतील, काही सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही अलर्ट आहोत. साधारणपणे आपण बघतोय दुबार मतदारांच्या शोधासाठी सुद्धा पालिका प्रशासन नागरिकांवरती जबाबदारी टाकते, निवडणूक आयोग पालिकेवरती जबाबदारी टाकते. यातनं 103 बार सुद्धा मतदान करू शकणारे अनेक लोक मुंबईत आहेत. मी कालच सांगितलं होतं की ढकलपंची हा आयोग आहे. हा आयोग महापालिकेवर टाकताय, महापालिका महाराष्ट्राच्या आयोगावर टाकताय, महाराष्ट्राचा आयोग केंद्राच्या ढकल गाडी आयोग आहे. महानगरपालिकेचे नक्की लोक फिरत आहेत, पण ते फिरत असताना 12 दुबार असतील, 2च्याच घरी गेलेत. आम्हाला आमच्या मतदारसंघातनं तक्रार येत आहेत, 10 लोकांच्या घरी गेलेच नाहीत.
म्हणजे अशा पद्धतीने जर त्यांना टीच करून पाठवलं असेल तर हे रॉंग आहे. हिंदी में मिठी नदीचा प्रश्न आहे. खरं तर अदानींना प्रकल्प देतात, एकीकडे अनेक धाराविद्युत प्रकल्प असेल, टेंडर देतात. आता मिठी नदी साफ करण्याचं काम सुद्धा अदानीने केलेलं आहे. 1700 कोटींचं एक कंत्राट आहे. नाही, जे लोक मराठी माणसांना का पुढे करत नाही असा प्रश्न आता गेल्या 4 वर्षात तर नक्की विचारतायत. मग सगळे मराठी कुठे गेले? हेच का तुमचं बेगडी प्रेम? आणि पूर्ण देशात अदानी, जगात अदानी, नेमकं चाललंय काय? आणि हे मुंबईकरांनी आता बघावं. केंद्रीय मंत्री आईआईटी बॉम्बे में आते हैं और ये कहते हैं कि आईआईटी बॉम्बे का नाम आईआईटी मुंबई नहीं किया गया, ये मेरे लिए और आईआईटी वालों आपके लिए कॉम्प्लीमेंट की तरह है. आप उनके स्टेटमेंट को किस तरीके से देखती हैं? मैंने उनका कल निषेध किया है. उनके पक्ष के जो प्रमुख प्रवक्ते थे उन्होंने किधर ही ऐसा बात नहीं किया है कि गलत है करके. उनको सही लगता है. और अभी मुख्यमंत्री सम्माननीय फडणवीस साहब ने एक पत्र भेजा है केंद्र को कि उनका भी आईआईटी मुंबई करो. लेकिन जो उन्होंने बात की उसके बाद जो सबने हा हंसकर ये दिया, ये मुंबई का अपमान है. जिस तरह से संयुक्त महाराष्ट्र में मुंबई को शामिल करने के लिए कितनी शहादत दी गई आपको पता, और बॉम्बे को मुंबई करने के लिए कितना कुछ किया गया ये भी आपको पता है. लेकिन अगर कोई केंद्र मंत्री इस तरीके से आकर ये कहता है कि बॉम्बे आईआईटी बॉम्बे का नाम मुंबई नहीं किया गया, ये भावनात्मक मुद्दा है. लगता है कि जानबूझकर इस तरीके की बयान दिए जाते हैं चुनावी समय में? नहीं, हर टाइम जानबूझ के ही किया जाता है. यहाँ ये बात करते रहो, आप हमको मत पूछो काम क्या हो रहा है, आपको मुंबई के बारे में कुछ भी बात मत करो. झगड़ा लगा के दिल्ली वाले जाते हैं और हम आपके माध्यम से या बाकी माध्यम से हम झगड़ते रहते हैं. मुख्यमंत्री ने कहा है कि वो लेटर लिखेंगे प्रधानमंत्री को. समर्थन करती हैं, स्वागत करती हैं इस बात का, और उम्मीद है नहीं, होने के बाद मैं वस्त्रहरण मुंबई का कर दिया जो केंद्रीय मंत्री, उसके बाद वस्त्र चढ़ाने का कुछ ही नहीं है. नीलेश राणे मालवन में भाजपा के कार्यकर्ता के घर जाते हैं और रंगे हाथ पकड़ा जाता है कि किस तरह से पैसा बांटा जा रहा है. महायुति में क्या चल रहा है? महायुति में क्या चल रहा है, महायुति बात करेगी. लेकिन एक बात मैं कहती हूँ, मालवन हाई वोल्टेज 2005 से ही हुआ है. मालवन में नीतीश राणे ने जो किया, नीलेश राणे ने जो किया, वो शिंदे गुट का पदाधिकारी है. और शिंदे गुट का जो भाजपा का पदाधिकारी है, उसके घर में बहुत बड़ी थैली, पैसे से भरी हुई थैली उन्होंने पकड़ के दिया. मुझे लगता है ये दोनों में अभी कंपटीशन चालू है. और जो 2022 में हुआ है वो सबने देखा है. सब उसका पैसा बांट के ही निवडणूक जितनी है ये लोगों को पता चला. एकनाथ शिंदे नाराज है, लेकिन तभी भी संभाजीनगर और अंबरनाथ के कार्यकर्ता बीजेपी में शामिल केले. मराठीत सांगा की एकनाथ शिंदे नाराज आहेत, पण तरी पण अंबरनाथ मी त्यांच्या नाराजीवर बोलणार नाही, कारण पोक की नाराज मी नाही बोलणार त्याच्यात, त्यांचं ते बघतील. लेकिन बीजेपी शिवसेना के कार्यकर्ताओं को अपने पार्टी में शामिल कर रही है. शिवसेना बीजेपी के आपस की अनबन है. एकनाथ शिंदे के मंत्री मंत्रालय में जाते हैं लेकिन कैबिनेट में भी शामिल होते हैं. रातों रात एकनाथ शिंदे अमित शाह से मिलने के लिए चले जाते हैं. फिर भी ये कहा जाता है कि महायुति में सब कुछ ऑल वेल है. जब तक भाजपा अपना पक्ष बढ़ाने के लिए किसी की बात सुनने वाला है ही नहीं, वो उनको लगता है पूरा देश में हमारा ही राज चले. जिन्होंने ये राज चलाने के लिए खुद का घर जला के जो गए हैं, जैसी करनी वैसी भरनी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट,
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.